So hello friends, welcome back to my YouTube channel after a long time. So how are you? Hope so all of you are fine and doing your study very well. So it has been a long days I have not made any video. So I thought that I should remove this break. So today I have come with one notification. So notification is of Labor Department from the government of Maharashtra. So the exam is TCS is conducting this exam. So I thought that this will be helpful for the IBPS candidates, also those who are preparing for the Saral Seva, also doing banking and staff selection exam, because the syllabus is very similar. So this is basically for the Maharashtra students. So I thought that I should speak in Marathi. तर मराठीमध्ये व्हिडिओ बनवूया हा. तर एका जाहिरात घेऊन आलोय बघा आज एक कामगार आयुक्तालय कामगार विभागामध्ये. तर यासाठी एक नोटिफिकेशन आलेले आहे. बरेचसे स्टुडंट्स जे बँकेची तयारी करतात, स्टाफ सिलेक्शनची तयारी करतात, तलाठी वगैरे, आधी IBPS आणि TCS एक्झाम घ्यायची, ज्यामध्ये GK, बुद्धिमत्ता, इंग्लिश राहायचं, प्रॉपर MPSC नाही. तर यामध्ये ते स्टुडंट्स पण परीक्षा देऊ तर, कारण जो काही अभ्यासक्रम आहे तो सिमिलर आहे, त्यामुळे ते पण इझी जाईल परीक्षा द्यायला. तर यामध्ये बेसिकली 3 पोस्ट आहेत बघा. निरीक्षक जे की इन्स्पेक्टर आहे, दुसरा आहे लेखापाल म्हणजे अकाउंटंट, आणि दुसरं म्हणजे लघु टेंकलेख जी काही शॉर्ट हँड रायटिंग असते. तर निरीक्षकाच्या जागा आहेत 62 जागा आहेत, लेखापालच्या 12 जागा आहेत आणि लघु टेंकलेखांच्या 4 जागा आहेत. तर जी काही निरीक्षक पोस्ट आहे इन्स्पेक्टर, याच्या 62 वॅकन्सीज आहेत आणि याच्यासाठी कोणताही ग्रॅज्युएट इलिजिबल आहे. तसंच लेखापालसाठी तुम्हाला BCom ही पदवी लागेल आणि प्लस 3 वर्षाचा कुठेतरी लेखा म्हणजे एखाद्या अकाउंटंट पोझिशनवर किंवा मग अकाउंटिंग पर्पजमध्ये काम केलेलं तुमचा असा 3 वर्षाचा एक्सपिरियन्स पाहिजे. आणि शॉर्ट रायटिंगसाठी तुम्हाला डिग्री प्लस त्याचा जो काही मान्यता प्राप्त डिग्री असते शॉर्ट हँडचं, त्याच्यावर तुम्हाला हे पाहिजे. तर या 3साठी मला असं वाटतं निरीक्षकसाठी तर सगळेच इलिजिबल असतील, तर त्यासाठी तुम्ही नक्कीच फॉर्म भरू शकता. तर ही झाली जी इलिजिबिलिटी. तर फॉर्म हे 13 मेपासून सुरू झालेले आहेत आणि 11 जून ही शेवटची तारीख आहे फॉर्म भरण्यासाठी. तर तुम्ही इलिजिबल असाल तर नक्कीच फॉर्म करा. पण आणि बेसिकली तर आता परीक्षेचं स्वरूप आणि परीक्षेचा अभ्यासक्रम हा खूप महत्त्वाचा आहे. तर हे आता बेसिकली सिमिलर आहे, जे कोणी IBPS पॅटर्नचं करते, TCS पॅटर्नचं करतं आहे. तर हे बघा, याच्यामध्ये 100 क्वेश्चन्स आहेत आणि 200 मार्क्स आहेत, म्हणजे एक क्वेश्चन 2 मार्क्ससाठी आहे, बरोबर. तर यामध्ये वेगवेगळे मराठी जी काय आहे, मराठी 30 मार्कसाठी आहे, इंग्लिश 30 मार्क्ससाठी आहे, तुमचं जे काय बुद्धिमत्ता चाचणी आहे रिझनिंग हे पण 30 मार्क्ससाठी, आणि जनरल नॉलेज याच्यामध्ये मग बाकी सगळे पण येईल, हिस्ट्री, जिओग्राफी, करंट, स्टॅटिक, त्यामध्ये 30 मार्क आहे. म्हणजे हे 30-30 4 विषय, मराठी, इंग्लिश, बुद्धिमत्ता आणि जनरल नॉलेज, हे 120 मार्क आहे. आणि हे नोटिफिकेशन आहे कामगार आयुक्तालयाचं, कामगार विभागाचं. मग त्याच्यासंबंधी महाराष्ट्र शासनाचे काही कायदे आहेत, काही नियम आहेत, तर त्याच्यासाठी त्यांनी सेपरेट एक 80 मार्कसाठी अभ्यासक्रम ठेवला आहे. तर ते काय आहे, त्यामध्ये कामगार कायदे, माथाडी अधिनियम 1981, नोकरी अधिनियम 1967, हे जे काही गव्हर्नमेंट रिपोर्ट आहेत, हे जे कायदे आहेत त्याच्याबद्दल पण क्वेश्चन्स येणार. हे जे काही अभ्यासक्रम आहे किंवा हे काही नोटिफिकेशन आहे, हे मी आपल्या टेलिग्राम चॅनलवर देऊन टाकेल. टेलिग्राम चॅनलची लिंक ही कमेंट सेक्शनमध्ये मी टाकून देईल. त्यामध्ये तुम्ही बघू शकता हे पूर्ण नोटिफिकेशन आणि त्याच्या संदर्भात अभ्यासक्रम मी टाकून देईल. तर सर्वात महत्त्वाचं हे पॅटर्न मी सांगितला, टाईम आहे 2 आवर्स. आणि जेव्हा सगळ्यात महत्त्वाचं पगार किती आहे बाबा, तर पगार ही S13 लेवलचे पोस्ट आहेत. निरीक्षक आणि लेखापाल, लघु टंकलेख थोडी कमी लेवलची आहे मला असं वाटते. तर याचं बेसिक पे 35,400चं बेसिक पे आहे. आता केंद्र शासनाला आठवा वेतन आयोग लागलेला, महाराष्ट्र शासनाला पण लागू होईल. तर खूप चांगली पोस्ट आहे. कोणाला जर शिफ्टिंग करायचं असेल महाराष्ट्र गव्हर्नमेंटमध्ये, प्युअर गव्हर्नमेंट आहे, बाकीचे पब्लिक सेक्टर जॉब असतं, तर नक्की तुम्ही याच्याबद्दल विचार करू शकता. फॉर्म भरून चांगला अभ्यास करू शकता. काही वाटलं तर मला संपर्क साधू शकता. सो ऑल द बेस्ट, प्रिपेअर वेल, ऑल द बेस्ट.